मनसे पदाधिकाऱ्यांकडून ठाण्यात अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ व्यंगात्मक बॅनर लावण्यात आले। सरकार छत्रपतींचा सन्मान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करतं आणि जमीन घोटाळे करणाऱ्यांना क्लीन चिट देतं अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागले। ठाण्यात एका परप्रांतीय रिक्षा चालकानं किरकोळ वादातून राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्या विरोधात अयोग्य भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। रिक्षा चालक प्रकरणावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली। मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस ठाण्यात आत दिलाय अशी प्रतिक्रिया अविनाश जाधवांनी दिली। पनवेल आणि करंजाडे हद्दीतील महत्त्वाच्या विकास कामांचं भूमिपूजन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं। गाढी नदीवर बांधण्यात येणाऱ्या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचं भूमिपूजनही पार पडलं। तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी नोंदवलेल्या हरकतींवर नाशिक महानगरपालिकेकडून सुनावणी होती। यावेळी केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतीसाठी हजर असल्यानं सुनावणी अगोदरच पर्यावरण प्रेमींनी सभागृहात गोंधळ घातला। बारामती तालुक्यातही बिबट्याची दहशत वाढतेय। नेरावागज गावात रात्रीच्या वेळी फिरत असताना बिबट्या सीसीटीव्हीत चित्रित झाला। यामुळे शेतात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। ठाणे सामान्य रुग्णालयातील वॉर्डमध्ये भलामोठा साप आढळला। सिव्हिल रुग्णालयातील स्त्रियांच्या वॉर्डमध्ये साप शिरल्यानं महिला रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांची पळापळ झाली। सर्पमित्रांच्या सहाय्यानं सापाला पकडण्यात आलं। वाशी नाका परिसरातील कालीमाता मंदिरातील मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले। या घटनेमुळे वाशी नाका परिसरात खळबळ उडाली। मंदिरातील भटजीला नागरिकांनी विचारणा केली असता देवीनं भटजीच्या स्वप्नात मदर मेरीचं रूप देण्यास सांगितलं असं त्यानं उत्तर दिलं। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग लागली। आगीत डेकोरेशनचं सर्व साहित्य जळून खाक झालंय। या घटनेनंतर नागरी वस्तीतून व्यावसायिक गोडाऊन बाजूला हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन वयाच्या 89व्या वर्षी झालंय। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली असून धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाले। धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले। धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला। ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होतं। एक असाधारण अभिनेता होते ज्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली।